पहिला चेंडू स्क्वेअर कट केला आणि दरम्यान पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय. फेकी आली आहे पण इथे दरम्यान सिंगल होते कंप्लीट. एक धाव पहिल्या चेंडूवरती झालेली आहे. गोलंदाज मार्कवरती संदीप काळेला आपण बघतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदान शातमध्ये आपण बघतोय. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता निश्चितपणे बेफिकीरपणे फलंदाजी होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या दरम्यान शॉट चांगला आहे. एक जेल इथे निसटलाय. कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा. कहीं ना कहीं अब दिल टूट गया है, लेकिन बेहतर अटेम्प्ट किया आणि सुंदर अटेम्प्ट मैदान शातमध्ये बघायला मिळाला. धावफलकावरती आपण बघतोय एक धाव धावफलकावरती आपण बघतो आहोत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने टाकलेला बॉल इथे निर्धाव चेंडू आलाय. दोन्ही संघांचं जर बघायला गेलं तर जवळपासचे हे संघ आहेत आणि पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यातले आपण बघतोय बहुतांश खेळाडू या दोन संघांमध्ये आहेत आणि त्यामुळे प्रॅक्टिस कित्येक वेळा सोबत केलेली आहे. पश्चिम पुरंदर पाठीमागे झाली त्यामध्ये देखील एकमेकांच्या सोबत खेळलेले खेळाडू एकमेकांचे कच्चे दुवे माहिती आहेत आणि एखाद्या खेळाडूला हरवणं तेव्हा सोपं जातं जेव्हा त्या खेळाडूचा गेम माहिती आहे. दरम्यान एक सिंगल याही चेंडूवरती मिळते. एका सिंगल सोबत धावफलक सिंगलने पुढे जातो धावफलकावरती 2 धावा. दरम्यान पुन्हा एका सुंदर चेंडू आहे. वा, गोलंदाजीमध्ये आज इथे संदीप काळेनंच खरं तर खूप चांगली चमकदार कामगिरी केलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की संदीप काळेचा खेळ खूप चांगला बघायला मिळतोय. जसं जसं आणि चांगल्या फॉर्ममध्ये तो बघायला मिळतोय. यावर्षी खूप चांगला खेळ राहिलेला आहे. त्यानंतर पुण्यातल्या लोकलच्या स्पर्धांमध्ये देखील त्याला अलीकडच्या काळामध्ये चांगली मागणी आहे. एक चांगला लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून त्याची ही मागणी नाही आहे. चांगला लेफ्ट हँड बॅटर पण त्याचसोबत एक तंत्रशुद्ध आणि अचूक टप्प्यावरती मारा करणारा गोलंदाज ही अशी ओळख आहे संदीप काळेची. पहिलं षटक मात्र दर्जेदार बघायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये संदीप काळेनं JK डेव्हलपर्स या संघाकडून गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये केवळ खर्च केल्यात 2 धावा. पहिले बॉल सिंगल होते ना, बघ 3 झाले. इस बार घुटना टेक और तमाशा देख, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार जहां रन मिलेंगे 6. शानदार छक्का. पिंटू कटके अर्थात अक्षय कटके आपण बघतोय पहिल्या बॉलवरती अपेक्षा नव्हती त्याला या शॉटची आणि या शॉटनं त्याच्या मनामध्ये निश्चितपणे कुठे ना कुठे आज तो निराश आहे. मनामध्ये निराश आहे पण मनामध्ये मन फार महत्वाचं आहे मित्रांनो. मन फार महत्वाचं आहे. युद्ध जिंकणं असू द्या, करिअरमध्ये चांगलं करिअर करणं असू द्या, कोणतंही क्षेत्र घ्या, मन फार महत्वाचं आहे. माणसं मनातून तुटली की माणसं संपून जातात. माणसं मनानं खंबीर असली की माणसं पुन्हा उभी राहतात. अक्षय कटकेचं मन खंबीर आहे कारण की प्रोफेशनल क्रिकेट ॲज अ गाववाईज असेल, प्रीमियर लीगच्या कोणत्या स्पर्धा असतील, बिवरी संघातून वारंवार खेळलेला आहे. त्यामुळे मन तुटण्याच्या घटना वारंवार घडत असतात आणि इथे दरम्यान पुन्हा मन तुटलंय. इथे मंगेश कामटे सेट ऑन दी फायर, चौकार. बघा गावाची टेनिस क्रिकेट खेळण्याचा फायदा काय माहिती आहे का? एका बाजूला तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण दुसऱ्या बाजूला जी व्यक्ती क्रिकेट खेळतात ना, ही अशी व्यक्ती आहेत ना सहजासहजी डिप्रेशनमध्ये नाही जात.
सहजासहजी डिप्रेशनमध्ये अशी खेळाडू जात नाहीत. का माहिती आहे का? ॲक्च्युअलमध्ये त्याचं कारण तुम्ही बघा. क्रिकेटमध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं, मी घरातून बाहेर पडल्यानंतर मला हिरो बनायचं आहे. पण कित्येक वेळा अपयश भेटतं. कित्येक वेळा आपल्या गोलंदाजीवरती सपाटून आपण मार खातो. कित्येक वेळा आपली फटकेबाजी चुकलेली असते. आपण शून्यावरती बाद होतो. स्वप्न मोठी असतात. रोज अशी स्वप्न तुटत राहतात आणि ही तुटलेली स्वप्न आहेत ना, खरं तर माणसाचं मन खंबीर करतात. एका बाजूला आपली आवड असते, की मला मैदानावरती उतरायचं आहे. एका बाजूला आपली आवड असते, की मला मैदानावरती जायचं आहे. मी काय कितीही अपयश आलं ना, तरी आपण क्रिकेट खेळणं सोडत नाही. आणि ती क्रिकेटची जिद्द आपल्याला महान बनवते. दरम्यान इथे पुन्हा चेंडू फरार होतोय. मंगेश कामटे सेट ऑन दी फायर. अक्षय कटकेच्या विरोधात आक्रमक बनलाय. इथे दर्जेदार षटकार. लगातारच्या 3 मोठ्या फटक्यांनी धावफलक मात्र पुढे गेलाय आणि धावफलकावरती आपण बघतोय एक मुसंडी मारलेली आहे प्रेम 11 या संघानं, अर्थात सचिन शेठ लिंबोरे यांच्या मालकीच्या संघानं. 18 धावा धावफलकावरती आपण बघतोय आणि निश्चितपणे आज अक्षय कटके थोडासा प्रेशरमध्ये आहे. मंगेश कामटे जेव्हा जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा तेव्हा तो भले भल्यांची वाट लावतो. राईट आर्म पहिला या वेळेला वाईट बॉल आहे. कुठे ना कुठे असं वाटलं होतं बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल आलाय की काय. पण निश्चितपणे क्रिकेटमध्ये बघा, एक म्हणजे कौशल्य पाहिजेत आणि दुसरं म्हणजे तुमचं मन भक्कम पाहिजे. पण त्याचसोबत योग्य वेळी योग्य डिसिजन घेता आलं पाहिजे. केवळ तुमच्याकडे आणि त्याच्याकडे आहे, अक्षय कटकेकडे आहे काही डिसिजन घेण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. ओहो, पंचांकडे दात बागडीचा प्रयत्न होतोय. फेकी वेगवान केली आहे, पण घडलंय काय नेमकं? पंचांकडे खूप मोठी दाद मागितलेली आहे. बॉल उंच आकाशामध्ये आपण बघतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावेल. धावा पळून काढायच्यात. 2 धावा या धावफलकाला जातील पुढे घेऊन आणि 2ने धावफलक जातो पुढे. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपण बघतोय. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. अपेक्षा अजूनही आहेत अक्षय कटकेकडून, कारण की भारतीय संघाला अक्षय कटके त्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. यावेळेला इथे फसला बॉल, त्यानंतर इथे चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला, चौकार. चौकाराने धावफलक कुणाला जातो पुढे आणि धावफलकाकडे जाऊयात. 25 धावा धावफलकावरती आहेत. कधी कधी आपण बघतो की एखाद्या बॉलरचा वेळ किंवा दिवस नसतो. अक्षय कटकेची खूप चांगली गोलंदाजी यापूर्वी आपण पुरंदर प्रीमियर लीगमध्ये बघितलेली आहे. गाववाईज भिवरी संघाची तो खूप मोठी तोप आहे. त्यामुळे निश्चितपणे एखाद्या षटकामध्ये एखाद्या बॉलरनं मार खाल्ला म्हणून त्याला तिथे जज करायचं नसतं, त्याला नावं ठेवायची नसतात आणि त्याला काही बोलायचं नसतं. त्याला पिक करणं गरजेचं आहे, पुन्हा त्याला संधी देणं गरजेचं आहे. गणेश षणकरची यापूर्वीची आपण मॅच बघितली, त्यानं खूप जास्त दावा खर्च केल्या होत्या, पण त्याच्यानंतर त्यानं कमबॅकही करून दिला होता. गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय अमोल फडतरे, आज मॅन फ्रॉम बोबगाव, एक चांगले ऑलराऊंडर आहेत. बोबगाव गावचं अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगलं प्रतिनिधित्व केलेलं हे व्यक्तिमत्व. षटक क्रमांक 3. दरम्यान सुंदर चेंडू आपण बघतोय. एक चांगली लाईन आहे आणि त्याचसोबत इथे गणेश शेणकर नावाचं वादळ ते थांबवलं आहे. गणेश शेणकर आज एवढ्या वर्षा क्रमांकावरती काय, कारण की गणेश शेणकरकडे आहेत तशी योग्यता आहे. या चेंडूवरती एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे 26 पर्यंत पोहोचतो आहे. 26 ऑन बोर्ड. षटक 3 आपण बघतोय. मंगेश कामठीला जीवनदान
षटक, एक दर्जेदार कमबॅक आपण बघतोय जेके डेव्हलपर संघाचा. तो जेके डेव्हलपर संघाचा सन्माननीय गणेश शेठ कटके यांच्या मालकीचा संघ आज राजेवाडी रॉयल्स प्रेझेंट पुरंदर प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. यावेळेला मात्र वाईट बॉल आहे, आपटला होता बॉल. कदाचित मानामध्ये जो टप्पा पकडला होता त्या टप्प्यावरती गोलंदाजी होऊ शकली नाही. बॉल रिलीज होत असताना चुकीच्या टप्प्यावरती रिलीज झाला. लाईन भरकटली. वाईट बॉल, अवांतरची धाव. टाइम असतोय आणि इथे बघतोय चेंडूला पाठव, पण कधी कधी चांगला बॉल टाकून सुद्धा मोठमोठे फटके येत राहतात. टप्पापर्यंत बॉल थांबतोय आणि इथे नशीब बलवत तर होतं जेके डेव्हलपर संघाचं. अर्थात त्यांच्या 3 धावा मात्र वाचल्यात. चांगली फिल्डिंग आपण बघतो पाठीमागे. धावफलक सिंगलने पुढे. धावफलकाकडे जाऊयात. 44 धावा धावफलकावरती, 44 ऑन द बोर्ड. जेव्हा मनापासून प्रयत्न आपण करतो आणि कधी कधी शत्रू संघ जर बलवान असेल तर कधी कधी आपले प्रामाणिक प्रयत्न बघून कधी कधी नियती देखील साथ देते. अगदी जसा चौकार आडला, चौकार थांबला, अगदी तशीच नियती देते संधी. फक्त आपल्याला फक्त प्रामाणिकपणे डेडिकेशन देणं फार महत्वाचं असतं. या बॉलला शॉट चांगला आहे, वेगवान फटका आहे पाठीमागून डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक. ओहो, अंदाज चुकला आणि इथे निश्चितपणे बॉलरचा चांगला बॉल इथे चांगला होऊ शकला नाही. चौकार. चौकार धावफलक पुढे. या षटकामध्ये आतापर्यंत धावांची चांगली धावा आलेली आहेत, पण यावेळेला शॉट चांगला, विकेटची संधी आहे. अंदाज व्यवस्थित घेतलाय आणि झेल टिपलाय. इथे ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा इथे संपलेली आहे आणि अर्थात इथे सुंदर झेल बघायला मिळाला. राहुल कटके यांनी आपण बघतो अनुभवाचा पुरेपूर वापर केला आणि इथे मंगेश कामठेचा खेळ संपवण्यासाठी त्याला फसवा बॉल टाकणं. कधी कधी असं बॉलरचा माइंडसेट असा असतो की बॅटरला वाटलं पाहिजे की या बॉलवरती आपण चांगला अटॅक करतोय, पण त्या अटॅकवरती आपण बघतो कुठे ना कुठे स्लोअर बॉल असेल, म्हणजे प्लॅन बी सुद्धा असतो टाकत असताना. बॉलरला अटॅक करायला लावलं, त्याला चुकीचा फटका मारण्यास प्रवृत्त करणं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकांच्या करवी त्या खेळाडूला बाद करणं, हे टोटल प्लॅनिंग. एक छोटी घटना जरी आपल्याला वाटत असली ना तर त्यामागे त्या बॉलरचं खूप मोठं प्लॅन असतो. आणि त्यामुळेच ही जी विकेट आहे ना, भले कॅच आपण बघतो की फिल्डर घेत असतो, पण ती विकेट बॉलरच्या नावावरती का जाते, तर मी म्हणेल की त्याचं उत्तर हे आहे. तसा बॉल टाकला नसता तर अशी विकेट आली नसती. धावफलकाकडे जाऊयात. विकेटमुळे आपण बघतोय धावफलक कुठून तरी थांबलाय, पण 48 पर्यंत आतापर्यंत पोहोचलाय. नवीन बॅटर बशीर शेख आपण बघतोय, चांबडी गावचा एक हार्ड हिटर. यावेळेला फटका पुढा फसलाय. फॉलो थ्रू मध्ये जेल टिपलाय आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या एक्सपिरियन्स बॉलरसाठी, या अनुभवी खेळाडूसाठी. 2 महत्वाचे धक्के प्रीमियर 11 हिवरे संघाला दिलेले आहेत आणि राहुल कटके सरांनी डाव सांभाळलाय, मॅचला उभं केलंय. कुठे ना कुठे आपण बघितलं मंगेश कामठेची फलंदाजी ची वेगात धावा येत होते, त्याच्यानंतर बशीर आला होता. बशीर काय करू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे. कुठे ना कुठे असं वाटलं होतं की एकदा खूप जास्त धावा येत चालल्यात, एकदा का रन चालू झालं की रन थांबवणं थोडंसं कठीण असतं. आणि थोडं कठीण असतं म्हणण्यापेक्षा मी फार कठीण असतं असं म्हणेल, कारण की सोपं नाही आहे रन थांबवणं. पण निश्चितपणे तुमच्याकडे अनुभव असेल, चांगले बॉल असतील आणि चांगले बॉल, अनुभव, आणि त्याचसोबत एक गोष्ट महत्त्वाची असते की जर तुम्हाला समोरच्या खेळाडूची स्ट्रेंथ माहिती असेल, तो कोणता शॉट खेळणार आहे, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ काय, आणि विशेषतः तुमच्या गावच्या जवळचा असेल, तालुक्याचं असेल, ओळखीचा असेल, तर अशा खेळाडूची स्ट्रेंथ माहिती असल्यानंतर प्लॅन बनवणं सोपं जातं. प्लॅन बनवणं सोपं जातं. यापूर्वी आपण बघितलं अवी कुंभारला गोलंदाजी करताना बघितलं आपण प्रीतम अप्पांच्या विरोधात. आता प्रीतम अप्पांचे खेळी माहिती आहे ॲक्च्युली. प्रीतम अप्पा देखील एक चांगले बॅटर आहेत, पण ज्यावेळेस बॉलरला माहिती असते की समोरचा खेळाडू काय करणार, त्या अकॉर्डिंग बॉलिंग टाकणं हे सोपं जातं किंवा एक सोपी बॉलिंग आपण करू शकतो.
जेव्हा काहीच माहिती नाही समोरचा संघ किती ताकदवार आहे तेव्हा बॉलिंग करणं फार कठीण आहे. धावफलकाकडे जाऊयात. 5वं षटक संदीप काळे गोलंदाज मार्कवरती. धावफलकावरती आतापर्यंत 48. त्यामुळे शॉट चांगला आहे आणि आपण बघतोय एक चांगला फटका निवडलाय. पॉईंट कव्हर सीमारेषा भेदली इथे आणि दरम्यान बॉल पलीकडे सीमारेषेच्या जिथे मिळतील धावाच्या चौकार. वेगवान चेंडू आहे, वेगवान चेंडू आहे. चेंडूचा वेग जास्त असल्यामुळे वाईट गेला पण मोठा फटका वाचला. डॉट नाही म्हणता येणार, वाईट बॉल आलाय. धावफलकाकडे जाऊया. धावफलकावरती आता सध्या 53 धावा धावफलकावरती. 5वं षटक आपण बघतो आहोत. जेमतेम दोन्ही संघांना अपेक्षित यश मिळालेलं आहे परंतु आज इथे 90 धावांचा स्कोर एक चांगला स्कोर आजच्या दिवसामध्ये. शॉट चांगला आहे, ताकद लावली आहे, जेल निसटलाय पण बॉल थांबवणं देखील आता महत्वाचं आहे. एक महत्वाचा कॅच इथे सोडलाय कुठे ना कुठे. आता टीम म्हणून आपण बघतो की ज्यावेळेस आपण टीम म्हणून खेळत असतो बॉलरच्या प्रयत्नांना साथ देणं हे आपलं कर्तव्य असतं किंवा ती जबाबदारी असते. जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडता आल्या की मॅच निश्चितपणे जिंकता येते. याला शॉट चांगला आहे आणि दरम्यान जागा बनवली आहे. एक्स्ट्रा कव्हर पॉईंट कव्हर मध्ये बॉल फरार आणि चौकार. गणेश शेणकर आपण बघतोय आज संघासाठी रन मशीन बनत चाललाय आणि हे गरजेचं आहे. जेव्हा सलामीचा एक आपला सहकारी आउट होत असेल तेव्हा कुठे ना कुठे नवीन येणाऱ्या खेळाडूच्या सोबत खेळणं केवळ खेळणं नसतं तर जबाबदाऱ्या उचलून पुढे जाणं फार महत्त्वाचं असतं. गणेश शेणकर आपण बघतोय संघाच्या जबाबदाऱ्या आज तो छान छान व्यवस्थितरित्या निभावतो आणि जबाबदारी उचलली आहे त्यानं. चांगले 2 फटके त्याच्या बॅटमधून आपण बघितलेले आहेत. धावफलक जातो पुढे. धावफलकावरती 59. 59 ऑन बोर्ड. हो बॅट वेगात फिरली होती. अक्रॉस बॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल आलाय. 5वं षटक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत बघायला तर 2 चौकार. ज्याही वेळेला आपण बघतोय स्टेप आउट करत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक धुरवून धावत आले. चांगलं फील्ड केलंय, व्यवस्थित आणि सावकाशपैकी गेली आहे. एका सिंगल सोबत धावफलक पुढे आणि 3:36 मॅच सुरू झाली होती. तुम्हाला 4:16 पर्यंत मॅच 8 षटकं टाकायची आहेत. आत्ता झालेलं आहे टायमिंग 3:58 म्हणजे 18 मिनिटं बाकी आहेत. यावेळेला शॉट चांगला आहे, ताकद आहे, नचाकत आहे आणि इथे बॉल सीमारेषेच्या पलीकडे राऊडी राठोड चमकलाय आणि इथे दरम्यान नकुल बरसलाय षटकार. या षटकारासोबत धावफलक मात्र पुढे गेलाय. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 66 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता आपण बघतो नक्कीच बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा इथे केलेली आहे षटक क्रमांक 6 साठी. चला स्पीडअप करा बरं का. 3:59 झालेली आहे. 4:16 तुम्हाला ही 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. स्पीडअप करा.
अक्षय कटके आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती एक चांगला हुशार गोलंदाज पुन्हा एकदा संघाचं डाव सावरण्यासाठी पुन्हा नव्याने जबाबदारी घेतलेली आहे. शॉट चांगला आहे, ऑफ ड्राईव्हचा फटका निवडला. लॉंग ऑफमध्ये स्वप्नील पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल आलेली आहे. दरम्यान लेग ग्लान्स केला, चेंडूला फाईन लेग मध्ये जागा बनवली आणि इथे 4 धावांसाठी फटका चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय स्वॅक्सचे स्वागत केलंय नकुलने. 4 धावांनी धावफलक जातो पुढे आणि धावफलकावरती 71 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 6 आपण बघतो आहोत. पहिल्या चेंडूवरती पहिला बॉल सिंगल, त्याच्यानंतर चौकार. धावफलक आपण बघतो, धावफलकाचा ओघ सुरूच आहे. कुठेही धावफलक थांबला नाही आहे, परंतु थांबवावा लागेल आणि ती क्षमता निश्चितपणे अक्षय कटकेकडे आहे. यापूर्वी देखील खूप चांगले अटेम्प्ट त्यानं केले होते या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक दूरपर्यंत नाहीये, पुन्हा एकदा चौकार. अंगभेदक मारा करण्याचा प्रयत्न इथे झाला आणि दोनही प्रयत्न इथे फलंदाजानं सपशेल अपयशी ठरवलेले आहेत. दरम्यान 2 लगातारच्या चौकारांनी कुठे ना कुठे आता बॉलरवरती एक दडपण आलंय. पण मित्रांनो, दडपण ही एक अशी गोष्ट आहे की तुमची खऱ्या अर्थानं परीक्षा घेत असते आणि देव विनाकारण कोणाच्या आयुष्यामध्ये दडपण आणत नाही, कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख आणत नाही. देव त्यांच्या आयुष्यामध्ये आणतो की ज्यांना खरंच जेव्हा चॅम्पियन बनवायचं आहे. देव आपल्याला चॅम्पियन बनवण्यासाठीच अडचणी आणत असतो. एक उदाहरण दिलं या चेंडूनंतर. दरम्यान आपण बघतोय हे लेट कट इथे बघायला मिळाला. चेंडू सीमारेषेकडे थर्ड मॅनकडे बाउंड्री लाईन पार होतो आहे का हे बघणं फार महत्वाचं आहे. खेळाडू थांबलाय. आणि आपण बघतोय लाईनमॅन, ती लहान मुलं तिथे पोहोचलेली आहेत आणि हे मी म्हणेल हे खतरोंगे खिलाडी आहेत. खतरोंगे खिलाडी तिथे पोहोचले, त्यांनी बॉल आतमध्ये फेकला. आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि ग्रामीण भागातली मुलं आहेत ना, याशी काटक असतात. ग्रामीण भागातली मुलं काट्यांना घाबरत नाही, वेदनांना घाबरत नाही, कारण की खेळायची सवय असते. लहानपणी आपण बघतो की किती काट्यांमध्ये बॉल गेला तर देखील आता तेवढा एकच बॉल आपल्याकडे असायचा आणि तो बॉल शोधण्यासाठी आपण किती आतमध्ये शिरायचो आणि कित्येक वेळा आपण असं क्रिकेट जगलेलो आहे. ग्रामीण भागातले खेळाडू मुळात काटक असतात. यावेळेला शॉट चांगला आहे. वाह, कडक अटेम्प्ट होता हा. फटकाला जवाब आणि इथे नकुल राऊडी राठोड चमक दाखवतोय आपली. दरम्यान या फटक्यासोबत धावफलक जातो पुढे आणि या फटक्यानं कमाल केली आहे, धमाल बघायला मिळाली आणि खरंच प्रेक्षकांच्या तोंडातून एकच शब्द निघाला, वाह नकुल वाह. हम इस राठौड़ को जानते हैं, बहुत तगड़ा मारता है. आणि या षटकारानं खरंच अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिरणारा फटका होता. षटकारांना उपलब्ध जातो पुढे धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 85 धावा धावफलकावरती. पुन्हा वंस अगेन वही पिक्चर, वही निशाना, वही ट्रेलर, वही आगाज और वही अंजाम. लगातार का ये दूसरा बहुत बेहतर छक्का. आणि इथे नकुल राठोडला विचारावं लागेल, तुझ्या एनर्जीचा स्रोत काय आहे? एवढे छान सुंदर फटके तू कसे खेळू शकतोस? लगातारचे 2 आलेत आणि तेही लांब लांब आलेत.
एक षटकार लांब गेला, एक षटकार जवळ पडला असं नाहीये, दोन्ही षटकार खूप लांब गेलेत. मला असं वाटतं कुठे ना कुठे बाउंड्री लाईन थोडीशी वाढवायची गरज आहे नकुलच्या फलंदाजीच्या वेळेस. अर्थात हा एक उपहासात्मक संवाद होता, पण कमाल करून टाकली अक्षरशः. षटकार जवळ षटकार गेल्यानंतर कुठे ना कुठे बॉलर मन तुटतं, पण ज्यावेळेस लांब षटकार जातो ना, कुठे ना कुठे बॉलरचा विश्वास, आत्मविश्वासावरती तो घाव होत असतो आणि तो घाव केलेला असतो बॅटरने. 2 लगातार षटकार धावफलक पुढे 91 धावा धावफलकावरती. आणि यापूर्वी आपण बघतो आपल्या वैयक्तिक षटकामध्ये 2 विकेट्स घेणारा गोलंदाज राहुल कटके सर आपण बघतोय, गोलंदाजी मार्कवरती आहेत. आता निश्चितपणे संघाला पाठीमागच्या षटकामध्ये जे यश मिळवून दिलं होतं तेच यश आता या षटकामध्ये अपेक्षित आहे टीमसाठी. जो मुश्किल वक्त में खड़ा वही सबसे बड़ा. अर्थात या कठीण प्रसंगामध्ये टीमच्या नजरेत उभं राहण्यासाठी आणि निश्चितपणे टीम उभारण्यासाठी इथे विकेट फार महत्वाची आहे. इनसाइड आउट शॉट चांगला आहे, ताकद होती, गॅप आहे का, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, योग्य फेकी आहे. 2 धावा आल्यात, 2ने धावफलक जातो पुढे. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. धावफलकावरती आतापर्यंत 95 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू उंच जागेवरती आहे, पंचांची कोणती रिॲक्शन नाही आहे, अर्थात कदाचित पायांना चेंडू लागलेला असावा. 95 झाल्यात आतापर्यंत. नकुल पुन्हा संवाद साधण्यासाठी गेलाय. गणेश शेणकर, दोघांमध्ये काय चाललंय, एका तुफानानं दुसऱ्याला तुफान बनवण्यासाठी सल्ला दिलाय, पण निश्चितपणे गोलंदाज देखील आपण बघतोय एक चक्रीवादळ आहे जो तुफानाला थांबवण्याचं सामर्थ्य मनात, डोक्यात आणि प्रयत्नांमध्ये घेऊन चालतो. नाम हे राहुल कटके. आणि बघतोय इथे जाळं विणलंय, पण दरम्यान नो मॅन्स लँड झोनमध्ये चेंडू पडतो. एक सिंगल, अर्थात एका सिंगल धावफलक पुढे. धावफलकावरती 96. 7वं षटक आपण बघतो आहोत. यावेळेला देखील ताकदवान शॉट आहे, स्विच हिट केलाय आणि स्विच हिट सोबत धावफलक इथे पोहोचतोय. अब तक बन चुके हैं 100 रन, यानी की 100 धावा धावफलकावरती. आणि निश्चितपणे प्रेम 11च्या या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. निश्चितपणे नकुल राठोड आज कमाल करतोय, धमाल केली आणि अक्षरशः त्याचा खेळ बघणाऱ्या प्रेक्षकांना त्याने खरंच खुश करून टाकले. विशेषतः 2 षटकार जे लांब गेले होते, लॉंग ऑन एरियामधून, कॉर्नर झोनच्या वरून. किती वेळ होतात. ओहो, यावेळेला बॉल उंच आकाशामध्ये, विकेट होणार का नाही. आणि 8 चेंडू आणि 40 या धावसंख्येवरती खेळतोय नकुल राठोड. पुढा षटकार. आणि खर तर कमाल केली आज. 8 चेंडू, थोडासा उशिरा आला होता, पण जेवढी संधी भेटली त्या संधीच्या दुप्पट तिप्पट वसूल केलेली आहे. नकुल राठोड हा पुरंदरमधला एक हिरा आहे
आणि ॲज अ आयकॉन म्हणून तो कित्येक वर्ष त्याला खेळताना बघितलेला आहे. गावाच्या अनेक संघांमध्ये नकुल राठोडला एकेकाळी खूप मागणी होती आणि आजही मागणी आहे. असा खेळ बघितल्यानंतर कोण म्हणेल की या खेळाडूचा गेम संपलाय? एवढं वय झाल्यानंतर कोण म्हणेल या खेळाडूचा गेम संपलाय? नाही म्हणणार कोणी. गेम कधीच संपत नसतो. महेंद्रसिंग धोनी आज बघा तुम्ही IPL मध्ये अजूनही धुमाकूळ करतोय. वय झालंय. सूर्यकुमार यादव बघा त्याचं वय खूप जास्त होतं. उशिरा डेब्यू केला त्यानं, पण तरी सुद्धा वय मॅटर करत नाही. नेदरलँड संघाचा नोलन नावाचा खेळाडू होता. त्यानं वयाच्या 47व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. इनसाइड आउट शॉट खेळलाय. इथे चूक झाली पाठीमागे संकेत आंबेडकर कडून. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू, 2 क्षेत्ररक्षक आले पण इथे चौकार. या चौकारानं धावफलकावरती 110 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने नकुल राठोड चांगले आक्रमण करतोय, पण दुसऱ्या बाजूने इथे गणेश शंकर सुद्धा आज कमालीचा त्यानं अंगार धारण केलाय. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. स्वप्नील चांगला ऑलराऊंडर आहे आणि जेल टिपलाय. दरम्यान इथे स्वप्नीलनी संघाचं स्वप्न साकार केलंय. गणेश शंकरच्या रूपानं ही भागीदारी तोडलेली आहे. यस, अशाच कामगिरीची गरज आहे. जेव्हा बॉलर संधी निर्माण करेल तेव्हा फिल्डरनं जीव तोडून मेहनत केली पाहिजे त्या बॉलरच्या मेहनतीला सक्सेसफुल बनवण्यासाठी. आणि अशा जेव्हा घटना घडतात ना, तेव्हाच मी म्हणेल की मॅच टर्निंग पॉईंट असतो मॅचचा. नवीन खेळाडू मैदानच्या आतमध्ये एक गेलाय, किंबहुना तेवढाच डेंजर, कदाचित त्याच्यापेक्षा डेंजर खेळाडू मैदानच्या आतमध्ये सिद्धार्थ बरकडे. मी म्हणेल त्याच्यापेक्षा डेंजर नाही म्हणता ना क्रिकेटमध्ये. मी म्हणेल की कोणताच खेळाडूच्या तुलना आपण करू शकत नाही. खेळाडूंची तुलना न करणं माझ्या मते योग्य आहे. तर हा झेल का महत्वाचा आहे? सिद्धार्थ निश्चितपणे चांगला खेळाडू आहे, पण या मॅचमध्ये ज्या खेळाडूनं खरंच धावफलकाला आग लावलेली आहे त्या खेळाडूला स्ट्राईकवरती येण्यापासून रोखण्यासाठी हा झेल महत्वाचा होता. आणि माहिती आहे की सेट बॅटर जेव्हा स्ट्राईकवरती येतात तेव्हा त्यांना रोखणं हे फार कठीण आहे. विशेषतः जे अणुबॉम्ब असतात, हायड्रोजन बॉम्बपणे फुटतात, अशा खेळाडूंना थांबवणं महत्वाचं आहे. स्वप्नील संघासाठी तयार. यावेळेला चेंडू उंच आकाशामध्ये, पाठीमागून क्षेत्ररक्षक जेल टिपलाय. वा, गुड कॅच, गुड कॅच, गुड कॅच मी म्हणेल. पण राहुल कटके सर एका बाजूने त्यांना माहिती होतं कदाचित बॉल हातातून सुटल्यानंतर मी पोहोचेन आणि कव्हर करेन तो जेल, आणि त्यामुळेच त्यांची ती धाव महत्वाची होती. पण निश्चितपणे नवीन खेळाडून कोणती चूक नाही केली आणि नकुलचा खेळ संपवलाय. पण टाळ्या स्वप्नीलसाठी झाल्या पाहिजेत. टाळ्या स्वप्नीलसाठी झाल्या पाहिजेत मित्रांनो. सोपं नाहीये सेट बॅटरला आउट करणं, सोपं नाहीये नकुल राठोडसारख्या विस्फोटक खेळाडूला थांबवणं. आणि त्याची ताकद जर बघायला गेली तर निश्चितपणे तो बॉल सहज बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवू शकत होता. त्याची ताकद आहे तेवढी, पण मिसटाईम करण्यामध्ये मी म्हणेल की बॉलरचं कौशल्य असतं. कधी कधी आपण बघतो मिसटाईम करत असताना कधी कधी तुम्हाला स्पीडवरती कमी कमी जास्त करावा लागतो. त्याच्यानंतर कधी कधी टप्प्यावरती अलीकडे पलीकडे ठेवावा लागतो. कधी कधी बॉल टर्न करावा लागतो. हे सगळं कौशल्य ना बॉलरला आत्मसात करावं लागतं. चांगला चेंडू स्वप्नील सिद्धेशच्या बॅटमधून फटका, सुंदर आक्रमण, सुंदर षटकार. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये आला पहिल्या बॉलवरती. कुठे ना कुठे असं मी म्हणेल की आता नकुल राठोडने याच्या आतमध्ये आत्मा टाकलाय की काय, माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर, आला षटकार. हा विनोदाचा भाग होता. पुन्हा शॉट कडक आहे आणि मी म्हणेल कदाचित आता
नकुल राठोडला मी म्हणेल की तो मंत्र माहिती आहे मृत्युंजय मधला. आल्या आल्या इथे सिद्धेशच्या रूपाने काय वा असं वाटलं क्षणभर की आता नकुल फलंदाजी करतोय की काय, पण सिद्धेशने जो फिनिशमेंट टच दिला त्या सिद्धेशसाठी देखील टाळ झाल्या पाहिजेत. नकुल ग्रेटेच होता पण सिद्धेशला देखील त्याच्या कामाचं श्रेय मिळालं पाहिजे. चला बॉल द्या. आणि संदीप सर बॉल इकडे टाका. 121 एक मोठा स्कोर आपण बघतोय. स्पर्धेतला हायेस्ट लेवलचा स्कोर इथे बनवलेला आहे. वन 21 एक मोठा स्कोर केलाय. पण निश्चितपणे ही फलंदाजी काय वाटतं की ही फलंदाजी निश्चितपणे या धावफलकापर्यंत पोहोचू शकते का? यस, त्याचं उत्तर हो आहे. खूप चांगले बॅटर या संघामध्ये आहेत. अगदी संदीप काळे लेफ्ट हँडरचा बॅटर आहे. तुम्ही जर त्याची फलंदाजी बघितली तर तुम्हाला काही क्षण असं वाटेल की एजाज कुरेशी बॅटिंग करतोय की काय. खूप चांगला लेफ्ट हँडेड बॅटर आहे. आणि सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर पुरंदर तालुक्यामध्ये जे फॉर्ममध्ये असलेले लेफ्ट हँडेड बॅटर चर्चा करूयात आपण त्याच्यावरती. ॲज अ लेफ्ट हँडर बॅटर आपण चर्चा करूयात. कुणाल कापरे आहे चांगला बॅटर पण चांगलं सध्या फॉर्ममध्ये नाही येतो. पण दत्ता भोसले आपण बघतो हिवरेचा खूप चांगला आहे, आपण मॅचमध्ये बघितलं आहे. त्यानंतर आता संदीप काळे चांगला लेफ्ट हँडर आहे. राईट हँडर बॅटरच्या बाबतीत चर्चा करूयात जे मोठे हिटर आहेत. मी म्हणतो की नक्कीच पाठीमागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की निश्चितपणे अनिकेत फडतर यांना मोठे हिट करताना आपण बघितलेलं आहे. ॲज अ राईट हँडर हिटर मोठमोठे आहेत. शुभम वायदंडे आहे, त्याच्यानंतर शेखर गिरमिया आहे, नकुल राठोड आहे, त्यानंतर बघायला गेलं तर राहुल राठोड आहे, पाठीमागे निखिल फडतरे, त्यानंतर लाला पाटणकर चांगले हिटर आहेत. बघायला गेलं तर राईट हँडर बॅटर हिटर मोठी संख्या आहे. अनिकेत फडतरे देखील आपण मॅचमध्ये बघितलं यापूर्वी. खूप छान आणि सुंदर खेळले ते. बघायला गेलं तर सिद्धार्थ बरकडे चांगला हिटर आहे. निश्चितपणे खूप चांगला संदीप बरकडे देखील एक चांगला हिटर आहे. हिटर आहेत भरपूर सारे. नावं मी म्हणतील की कदाचित सगळ्यांची नावं घ्यायला बसलो तर वेळ पुरणार नाही. आणि आपलं क्रिकेट चांगलं आहे आणि निश्चितपणे अशा स्पर्धांमुळे या मी म्हणेल की क्रिकेट पुढे पुढे चाललेलं आहे. चला विनंती असेल, चला बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. जे के डेव्हलपर्स विनंती असेल सलामचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपल्याला अजून एक मॅच घ्यायची आहे. बॅडलाईटचं कोणतंही अपील चालणार नाही. त्यासाठी वेळेचं बंधन, वेळ पाळणं फार महत्त्वाचं आहे. वेळेचं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. वेळेचं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. घड्याळाची टिकटिक आपल्याला वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकवते आणि आईचं कटकट आयुष्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकवते. दोन्ही गोष्टी आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. चला विनंती असेल वेळ कमी घ्या आणि चला मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर चला. 122 टू विन. चला 122 टू विन आहे. योग्य प्लॅनिंग, योग्य भूमिका, योग्य जबाबदाऱ्या पार पाडणं आणि इथे पराक्रम करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीचे 2 रणधुरंधर मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तयार आहेत. एका बाजूला आपण बघतोय मॅन फ्रॉम भिवरी संदीप काळे लेफ्ट हँडरचा एक उत्कृष्ट बॅटर, त्याच्यासोबत राईटी कॉम्बिनेशन आपण बघतोय अमोल फडतरे मॅन फ्रॉम बोपगाव. चला मॅच आतमध्ये आपण जाऊयात. चला स्पीडअप करा. निर्धारित 40 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे याचं देखील भान ठेवा. चला स्पीडअप करा. अडचणी मोठ्या आहेत.
निश्चितपणे आता मोठ्या स्वप्नांना या मोठ्या धावफलकाला चेस करण्यासाठी उरात छत्रपती शिवाजी महाराज घेऊन तुम्हाला चालणं गरजेचं आहे। जेव्हा जेव्हा थकल्यासारखं वाटेल तेव्हा तेव्हा उरातले छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला बूस्ट 121 झालेत, 122 धावांचं टार्गेट, 122 धावांचं टार्गेट आहे। उरातले छत्रपती शिवाजी महाराज, मनातले शिवाजी महाराज, अजून एक बॉल द्या। यस, आपण टायमिंग देखील लावणार आहोत। 40 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे, याचं देखील बॉलिंग टीमने भान ठेवा। आणि निश्चितपणे मनात शिवाजी महाराज ठेवा खरं तर। आणि त्यावर एक माझा स्वतःचा एक डायलॉग मी स्वतः लिहिला आहे। आणि निश्चितपणे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी अडचणीमध्ये आहे, संकट मोठी आहेत, त्यानंतर मला हरल्यासारखं वाटतंय, मी जिंकणार नाही, हे मनात आधीपासून भीती तुमच्या मनामध्ये येईल ना, तेव्हा तेव्हा स्वतःच्या मनाला एक गोष्ट नक्कीच सांगत राहा, मैं ओ परिंदा हूं जो रास्तों से पीछे हटता नहीं, मैं ओ परिंदा हूं जो रास्तों से पीछे हटता नहीं, आंधी चाहे कितनी ताकतवर क्यों न हो, मैं कभी रुकता नहीं, सामने अगर शैतान भी खड़ा हो तो मैं कभी झुकता नहीं, क्योंकि मेरे हर एक खून की बूंद बूंद में तूफान है, तूफान में आग है, आग में जुनून है, और उस जुनून का नाम छत्रपती शिवाजी महाराज है। मैदानाच्या आतमध्ये जाऊयात, बघायचंय डोळ्यात आणि उरात छत्रपती शिवाजी महाराजांची नजर आदर्श घेऊन दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय। टायमिंग आपण इथे काउंट करतोय, अर्थात 4:22 पहिला चेंडू पडतोय। पहिलाच बॉल, आक्रमण सुरेख, लेफ्ट हँडर बॅटर इथे आग लावतो धावफलकाला। काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी शिवछत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा। बरसलाय हा छावा षटकार, या षटकारानं धावफलक जातो पुढे। धावफलकाकडे आपण बघूयात आता, षटकारानं धावफलक पुढे गेलाय, आता फक्त पाहिजेत 116। या दरम्यान फटका फसलाय, आदित्यसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि छोटा पॅकेट इथे सगळ्यांनी आलिंगन दिलं, आणि मी म्हणेल ॲज अ क्रिकेटरच्या आयुष्यातली ही सगळ्यात अविस्मरणीय क्षण असतात हे, जेव्हा आपण खूप चांगलं काम करतो, आपल्याला चेअरअप करण्यासाठी आपले सगळे खेळाडू येतात, त्याला आणि त्याच्या पाठीवरती थाप ठेवतात, केस कुरवाळ येतात। मी म्हणेल की एका बॉलरच्या आयुष्यामधली ही मी म्हणेल की सगळ्यात आनंदाची मुवमेंट असते। आणि हा आनंद आहे ना सहजासहजी नाही मिळत, त्यासाठी कष्ट करावे लागते, प्रामाणिकपणे मेहनत करावी लागते, आणि ते जीवापाड प्रयत्नांमध्ये ताकद लावावी लागते, प्लॅनिंग बनवावं लागतात, इथे कष्ट करावं लागतं चांगले प्लॅनिंग शिकण्यासाठी, इथे कष्ट करावं लागतात, इथे रक्ताचं पाणी करावं लागतं, हाडाची काढं करावं लागतात चांगलं प्लॅनिंग शिकण्यासाठी, आणि यासाठी कित्येक पराभव कित्येक विजय महत्त्वाचे असतात। लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आपण बघतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप काळे पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर विकेट, छोटा पॅकेट नॅस कमाल केली आहे साहिल दुधाने। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम कोडीत तन्मय गायकवाड। यावेळेला शॉट चांगला आहे, बॉल उंच आकाशामध्ये, होणार काय, ओहो बरंच मोठं अंतर कव्हर करायचं होतं, प्रयत्न चांगला केला मंगेश कामठेने। आणि
बॉलर आणि बॅटर दोघे जर बघायला गेलं तर निश्चितपणे खूप कमी वयाचे आहेत आणि पुरंदरचं भविष्य एकमेकांच्या विरोधात लढतं आहे. हो, या दरम्यान हा चांगला चेंडू आहे. येणाऱ्या काळामध्ये हे दोन यंगस्टर्स नक्कीचपणे पुरंदरचं भविष्य म्हणून खेळतील, कारण की कमी वयामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीचा चान्स मिळणं मी म्हणेल टॅलेंट आहे. हा निश्चितपणे पुरंदरचं भविष्य होऊ शकतो. बॉलर पॉवर प्लेचं षटक टाकतोय, हा सुद्धा पुरंदरचं भविष्य आहे. येस, पुरंदरचं भविष्य विरोधात पुरंदरचं भविष्य. इथे पुढा चांगला चेंडू कॉट बिहाइंडची शिकार ठरतोय हा खेळाडू. अर्थात इथे जे के डेव्हलपर संघाला आणखीन एक धक्का. इथे आज मी म्हणेल की आज गोलंदाज खरंच कमालीचा आहे. आणि काल समालोचन कक्षामध्ये चर्चा होती पुरंदरमध्ये बॉलर का तयार होत नाहीत तर मी म्हणेल की असं काही नाहीये. बॉलर तयार झालेत आणि होत आहेत. यस, धावफलकाकडे जाऊयात. आपण बघतोय 2 विकेट करता इथे आलेल्या आहेत आणि 2 विकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्यात. महत्त्वाचे खेळाडू बाद झालेत. खरंच टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांना नक्की साहिल दुधाण्याची गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिले षटक टाकलंय, खर्च केल्यात केवळ 8 आणि 2 विकेट घेतल्यात. साहिल दुधाणेसाठी एक शेर असेल, मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूं, मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूं, और साहिल दुधाने पैसा नहीं खून पसीना बहा के चमका है. एक चमकदार गोलंदाजी. टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिल्या षटकामध्ये प्रेम 11 हिवरे संघाला एक चांगला स्टार्ट करून देणारा गोलंदाज बघायला गेलं तर साधारणतः 8वी-9वी मध्ये आहे आणि एवढ्या कमी वयात प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी करतोय. वा, आदित्य सूर्यवंशी 13 वर्षाचा खेळाडू. IPL मध्ये यावर्षी आपण बघतो की सर्वात कमी वयाच्या खेळाडूला आणि आदित्य सूर्यवंशी नो बॉलचा कॉल आपण बघतोय पंचांनी दिलेला आहे. आदित्य सूर्यवंशी या IPL मधला सगळ्यात कमी वयाचा खेळाडू आहे. आणि या चौकारांना धावफलक जातो पुढे. धावफलक जाईल निश्चितपणे पुढे. आदित्य सूर्यवंशी एज. दरम्यान इथे चांगला चेंडू आहे. आणि दरम्यान आपण बघतोय इथे चांगला खेळाडू आहे. दरम्यान शॉट चांगला ताकद आहे. खेळाडू दूरवरून धावत आलाय पण इथे बॉल थांबू नाही शकला. दरम्यान चेंडू सीमारेषा पलीकडे आणि हा चौकार धावफलकाला जातो पुढे घेऊन आणि चौकार धावफलक पुढे. धावफलकाकडे जाऊयात. धावफलकावरती आहेत आता. आणि या दरम्यान इथे बॅटची कडा आणि नकुल राठोडचं सेलिब्रेशन मी म्हणेल की आता इथे व्हायरल होणार आहे. नकुल राठोडचं सेलिब्रेशन थोडंसं व्हायरल होणार आहे. इथे सेलिब्रेशन थोडंसं कमालीचं होतं. हवेतल्या हवेत तो परेड करत होता. लेफ्ट राईट करत होता
पण मी म्हणेल की आनंद नाही लपवत आहेत बघा. आनंद नाही लपवतात आणि मी म्हणेल की असं असलं पाहिजे. तुम्हाला तुमचे आनंद तुमच्या स्टाईलने व्यक्त करता आले पाहिजेत आणि आनंद लपवू नका. लोकांना काय वाटेल आपण बरीच लोकं बघतो की गणपतीच्या वेळेस मिरवणूक असते. लपवू नका. लोकांना काय वाटेल आपण बरीच लोकं बघतो की गणपतीच्या वेळेस मिरवणूक असते. लोकं कशी माझ्याकडे कशी बघतील आणि त्याच्यानंतर मग मी चांगलं डान्स केलं पाहिजे. मी नाचलंच नाही पाहिजे. म्हणजे आनंद लपवण्यासाठी लोकांचं दडपण घेतात. मी म्हणेल की असं नाही केलं पाहिजे. तुमच्या आणि खरा डान्स कोणता आहे? तर मी म्हणेल की तुमच्या मनातून जो डान्स येतो तो खरा डान्स आहे आणि मी म्हणेल की स्वतःचा आनंद स्वतःच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेट करता आला पाहिजे. येस. प्रशांत खळदकर असतात आप्पा खळदकर. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये. यावेळेला बॉल आकाशामध्ये गेलाय. सिद्धूनं स्वतःला सिद्ध केलंय. यस. आणि आणखीन एक सुंदर कॅच याचसोबत जे के डेव्हलपर संघ इथे पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी पडझड झालेली आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा हे इथून पुढे दाखवून द्यायचं नवीन येणाऱ्या बॅटरनं. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. नवीन येणाऱ्या बॅटरसाठी संघ नायकानं फक्त लढ म्हणा. चला स्पीडअप करा. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये. कार्तिक बिसे आपण बघतो मॅन फ्रॉम चांबळीचा हा खेळाडू. दोनही यंगस्टर्सने प्रयत्न चांगले केले पण आता थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये अजून परफेक्ट होण्यासाठी अजून थोडंसं स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. यावेळेला एलिमिनेशन कमी आहे. सिद्धू बरकडेकडे जेव्हा जेव्हा चेंडू गेलाय तेव्हा तेव्हा सिद्धू बरकडे त्याचं काम केलंय. अर्थात प्रशांत अप्पा केळतकरचा खेळ संपलाय. गणेश शेंडकरला इथे यश मिळतं. एक एक खेळाडू आपण बघतोय बाद होत चाललाय. मोठा धावफलक आहे. आता लढणं फार महत्वाचं आहे. धावफलकाकडे जाऊयात. आतापर्यंत बऱ्याचशा विकेट महत्वाच्या बघायला मिळाल्या. आणि आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आतापर्यंत बघतो आपण 3 षटकामध्ये 25 पर्यंत मजल मारलेली आहे. अर्थात 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संदीप कटके आपण बघतो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या दरम्यान फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण. कार्तिक बिसे सांगतोय मैं अभी खत्म नहीं हुआ हूं, मेरा जलवा अभी बाकी है और कागज हर किसी का होता है लेकिन आगाज जो करेगा उसी का आसमान होता है. आणि इथे आगाज केलाय. अर्थात सुंदर फटका. अर्थात आपण तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. अर्थात अतिरिक्त उंचीचा हा चेंडू बीबर चेंडूसाठी आपण बघतोय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये चेंडू ढकलून दिलेला आहे. बघायचं आता नकुल खरं तर कात्रीत सापडतो आहे. त्याच्या या चेंडूवरती टांगती तलवार.
आणि हा चेंडू नो बॉल, अर्थात या दरम्यान एक चांगला शॉट आपण बघतो. पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, एक सिंगल या चेंडूवरती. अजूनही मॅच बरीचशी बाकी आहे. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. अजूनही मॅचमध्ये बदल घडून आणू शकतात, पण त्यासाठी काही फटके देखील तितकेच महत्वाचे आहेत. या दरम्यान ओहो, पुन्हा एकदा नकुल राठोडचं सेलिब्रेशन. नकुलचं सेलिब्रेशन आवडलं असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. येस, मी म्हणेल आता एवढ्या टाळ्या विराट कोहली सुद्धा स्टेडियम मध्ये नसेल वाजतील. एवढ्या टाळ्या आज नकुल राठोडसाठी झालेल्या आहेत. सगळीकडे आज चर्चा आहे नकुल राठोडच्या सेलिब्रेशनची. पण त्याच्यावरती यापूर्वी देखील बोललेलो आहोत. बहुतांश आपण बघतो की सेकंड लास्ट किंवा लास्ट चेंडूवरती विकेट्स आलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण सणस जी आपणास विनंती आहे की बाबू जगताप यांनी आपल्याला संवाद साधण्यासाठी कळवलेलं आहे. बाबू जगताप यांनी संवाद साधण्यासाठी कळवलेलं आहे. फेअर बॉल, अर्थात निर्धाव चेंडू. धावफलकाकडे 4 षटकानंतर धावफलकावरती 34 आहेत. इक्वेशनकडे आपण जाणार आहोत. इक्वेशन मध्ये आपण बघूयात आता. न्यू बॅटर मंगेश मैदानच्या आतमध्ये 34 झालेत. 122 बनवायच्यात, त्यापैकी 34 झाल्यात. अजूनही 88 धावांची गरज. गणेश शेंडकर गोलंदाज मार्कवरती, राईट आर्म राऊंड द विकेट. नवीन बॉल, फुलटॉस बॉल, त्याच्यावरती सहज केलेला फटका. दरम्यान इथे झेल सुटलाय आणि या चौकारानं धावफलक पुढे जातो. धावफलकाकडे जाऊयात. आणखी 84 धावांची गरज आहे. आणखी 84 धावांची गरज आहे आणि हे होऊ शकतं. हे होऊ शकतं. क्रिकेटमध्ये किती विकेट्स पडल्यात हे मॅटर करत नाही, तर ते खेळाडू मनामध्ये तेवढी इच्छाशक्ती ठेवतात का हे महत्त्वाचं आहे. आता आपल्या राहुल वायकरचं उदाहरण मला आवर्जून द्यावंसं वाटतं. आपल्या हिवरेमधल्या प्रीमियर लीगमध्ये सचिन शेट लिंबोरे, मोहन शेट गायकवाड यांनी जी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती, त्या स्पर्धेमध्ये राहुल वायकर खरं तर अपेक्षा नव्हती की विकेट्स एवढे गेल्यानंतर 6-7 विकेट जवळपास नाझरी सुपे संघाच्या गेल्या होत्या आणि त्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं मॅच संपली. पण राहुल वायकरनं 12 बॉल 35 मॅच चेस करून दाखवल्या. 8व्या क्रमांकावरती तो आला होता. अशी अनेक उदाहरणं देता येतील.
चांगला चेंडू आपण बघतोय अनसाईडला ड्राईव्ह केला, लॉफ्ट केला, पण दरम्यान इथे सिंगल. एका सिंगल धावपले जातो पुढे. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 40 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यान शॉट चांगला आहे आणि इथे बॉल खूप जास्त लांब पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. इथे 6 धावांसाठी संदीप कटके यांचा आगाज षटकार. चला स्पीडअप करा. बॉल आला का? या दरम्यान आपण बघतोय पुन्हा एकदा निश्चितपणे एक चांगला चेंडू आहे आणि दरम्यान इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये पंचांनी धाव कळवली. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23च्या माध्यमातून उपनियम मॅन बॉल सोडून दिलाय. आधीपासूनच खेळाडू शप्पल होऊन थांबला होता. निर्धाव चेंडू बशीर शेख यांचा आपण बघतोय. चौकारांना धावफलक जातो पुन्हा पुढे आणि धावफलकाकडे जाऊयात. 52 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 52 ऑन द बोर्ड. 6वं षटक आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. झटपट विकेट्स पडल्यानंतर देखील आपण धावा येत आहेत आणि इथे पुन्हा हल्ला सुंदर गॅप मध्ये खेळलेला शॉट सीमारेषेच्या पार. चौकारांना धावफलक पुन्हा जातो पुढे आणि धावफलकावरती आपण बघतोय आतापर्यंत अब तक 56. चला स्पीडअप करा. बॉल आला का आतमध्ये? चला थोडस स्पीडअप करा. चेंडू आणायला गेलेल्या खेळाडूला विनंती असेल थोडंसं लवकर जा. सापडत नसेल तर लवकर माघारी या. चला आतमध्ये चला लवकर चला. अजून एक मॅच खेळायची आहे आपल्याला. 5 वाजण्याच्या अगोदर या मॅचला आपला प्रारंभ करता आला तर बरं होईल. दरम्यान इथे आपण बघतोय बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. चांगला चेंडू बशीर शेख यांचा आपण बघतो आहोत. डॉट चेंडू 2 लगातारच्या चौकारां बशीर शेख गोलंदाज मार्कवरती आपण बघतो आहोत. डॉट सिंगल 2 चौके डॉट. इनसाइड आउट खेळलेला शॉट जेल साठी अटेम्प्ट नाहीये. बॉल टर्न झालाय. अडणार का? स्टॉप झालाय. यस सुंदर क्षेत्ररक्षण आहे. कुणालाही वाटलं नव्हतं ही बाउंड्री थांबेल. मंगेश काम चला ठीक आहे काय हरकत नाही. आणि बॅटिंग पावरची घोषणा केली आहे बॅटिंग टीमने. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 6 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. अजूनही धावांचा धो पाऊस पाडायचा आहे. पण अलीकडे आपण बघतो की या जोडीने खूप चांगली भागीदारी उभी केलेली आहे आणि ही भागीदारी चांगली आहे पण तो बेस्ट भागीदारी गरजेची आहे. 12 चेंडूमध्ये विजयासम पोहोचण्यासाठी एक स्ट्रेंथ आता इथून पुढे चेक केले जाईल. अर्थात बघा गोलंदाज मार्कवरती साहिल दुधाने पुन्हा एकदा यापूर्वी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. दरम्यान पहिला चेंडू आपण बघतोय सुंदर आहे. दरम्यान पाठीमागे कावकलमध्ये क्षेत्ररक्षक नकुल राठोड चेंडूवरती पोहोचला. सिंगल आली. सिंगल धावफलक पुढे. धावफलकावरती 57चा प्रवास 58 वरती गेला होता पाठीमागच्या सिंगलमुळे आणि 59 पर्यंत आता प्रवास पोहोचलेला आहे. चला वेग वाढवा थोडासा. चला प्रेम 11 संघाला सूचना आहेत आपण वेग वाढवा. दरम्यान शॉट चांगला फिक केलाय. कनेक्शन बेहतरीन. पाठीमागे आपण बघतोय तेजस्वी खेळी साकारलेली आहे आणि इथे षटकार बघायला मिळतोय. नकुल यांनी आपण बघतो हा नकुल फिल्डरने दिलाय ना. जर फिल्डरने दिलाय म्हटल्यानंतर चला षटकार. फिल्डरने दिलाय ऑलरेडी. नकुल यांनी दिलाय. यस षटकार.
बॅटची कडा पाठीमागे आपण बघतोय. चेंडू भरधाव वेगात धावतो आहे. क्षेत्ररक्षक देखील धावतोय शिवाच्या आकांतानं, पण इथे चौकार. चौकारांना धावफलक जातो पुन्हा पुढे आणि धावफलकाकडे जाऊयात. धावफलकावरती 69 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि अजूनही मी म्हणेल की जवळपास 50च्या आसपास धावफलक निर्माण होणं या चेंडूमध्ये खूप महत्त्वाचं आहे. एवढ्या धावा येणं महत्त्वाचं आहे. पाठीमागे शॉट आपण बघतोय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक दुरून धावत आलाय. सिद्धार्थ चेंडूपर्यंत पोहोचलाय. सहज केलेली फेकी आणि एक सिंगल आलेली. मॅच आता बरीचशी लांब आहे, बरीचशी दूर आहे. मॅच जिंकणं इथून पुढे थोडंसं मी म्हणेल की प्रोबॅबिलिटी थोडीशी कमी आहे, पण मॅच एन्जॉय करणं आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही वेळ काढलाय, सुट्टी काढलेली आहे, एन्जॉय करा. आजचा वेळ आणि आजचा दिवस पुन्हा नाही. फेकी वेगवान दरम्यान पुन्हा आउटसाठी प्रयत्न केले. एक सिंगल या चेंडूवरती होते कंप्लीट. सिंगलने धावफलक पुढे आणि धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 71 धावा धावफलकावरती. या दरम्यान आपण बघतोय वेगळ्या दिशेला मारत होतो आपण बॉल. थर्ड मॅन लाईनच्या पलीकडे नाही गेला. दरम्यान इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे बीमर चेंडूसाठी. नो बॉल. खेळा तुम्ही, खेळा. इक्वेशन बरंच लांब आहे. नो बॉल आहे या चेंडूवरती आणि स्पीडअप, तुम्ही स्पीडअप करा फक्त. तुम्हाला इक्वेशन टायमिंगला पोहोचवलं जाईल. या दरम्यान इथे संदीप कटके यांच्या बॅटमधून मी म्हणेल की ही त्यांची एक अविस्मरणीय पारी सध्या ते खेळत आहेत. येस, अविस्मरणीय पारी. आणि ही पारी त्यांच्या आयुष्यभर लक्षात का राहील. एका बाजूनं टीम पडलेली होती, पण दुसऱ्या बाजूला मी लढत होतो, मी झुंजत होतो. मी इथे गोलंदाजांना गाम फोडत होतो. मी इथे जिंकत होतो. आणि 6 चेंडू बाकी आहेत. धावफलकावरती आतापर्यंत आहेत 78. 6 चेंडू 44 धावांची गरज आहे. 6 चेंडू 44. ऋतुराज गायकवाड बनना पडेगा. 6 चेंडू 44. ऋतुराजने 6 बॉल 43 बनवले होते. आता एखादा वाईड यावा लागेल आणि मग 7 षटकार यावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय नवीन गोलंदाज आलाय. सिद्धेश कामठे आपण बघतोय. 6 चेंडू 44 धावांची गरज. स्पीडअप करा. प्रति बुमरा आपण बघतोय. चांबळीचा बुमरा. पहिला चेंडू, सुरेख चेंडू आपण बघतोय. पाठीमागून क्षेत्ररक्षक आलाय. दरम्यान इथे सुरेश अण्णा कामठे यांचे चिरंजीव आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. सुरेश अण्णा देखील आपण बघतोय हे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि मुलाला देखील आपण बघतोय त्यांनी चांगला सपोर्ट केलेला आहे क्रिकेट खेळण्यासाठी. पण या दरम्यान इथे संदीप कटके नावाचं वादळ बुमराच्या विरोधात रोहित शर्मा बनतय. बुमराला इथे रोहित शर्मानं तोडलंय. चेंडू फरार झालाय आणि दरम्यान धावफलक जातो 4 धावांनी पुढे. धावफलकावरती 53. 83. अजून जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. आणि आपण बघतो की बुमराची क्रेज खूप मोठी आहे. मी म्हणेल की एक काळ असा होता
एक आपल्याकडे बघा एक काळ असा होता की आपल्याकडे जर्सी क्रमांक 17चे खेळाडू खेळायचे, 45 जर्सी क्रमांक आपण परिधान करायचो, त्यानंतर कधी 7, कधी 10, कधी 45. पण आता क्रिकेट बदलत आहे. बॉलर आणि एका बॉलरनं एवढे मोठे चाहते निर्माण करणं आणि क्रिकेटर्सना बॉलरच्या प्रेमात पाडायला लावणं, मी म्हणेल की बुमराह खूप खास आहे. पण या दरम्यान इथे मोमेंट खास आहे, झेल टिपलाय, तेजस दाखवले त्यांचा एक सुंदर झेल. नकुल राठोड यांच्याकडे लक्ष द्या, पाठीमागे चांगला प्रयत्न करून सुद्धा नकुल राठोड यांनी तेजस दाखवले यांच्या पाठीत खंजीर कपसला होता. हा विनोदाचा भाग आहे, अर्थात विनोदच घेऊया आपण. चला स्पीडअप, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चला. त्यामुळे तेजस ताकवल्यांनी जेल पकडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नकुल राठोड यांच्याकडे बघितलं होतं. क्रिकेटमध्ये बघा हे जे शब्द आहेत ते विनोद म्हणून घेणं गरजेचं आहे. चला विनंती आहे, अक्षय कटके आपण बघतो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. आणि शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 39 धावांची अजूनही गरज आहे. 3 चेंडू 39 धावा. अक्षय कटके नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश कामठेच्या विरोधात अक्षय कटके. चांगला चेंडू आपण बघतोय. बुमराह इथे खास आहे आणि जो फलंदाजांना करतो गुमराह त्याचं नाव पुरंदरचा बुमराह. सिद्धेश कामठे एक चांगली गोलंदाजी करतोय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये, पण चेंडू मात्र खास आहे कारण की शप्पल झाला होता खेळाडू बराचसा. भले पाठीमागून चेंडू गेलेला असला तरी यष्टांच्या वरतून असल्यामुळे हा चेंडू पंचांनी फेरकावला. सिद्धेश कामठीची गोलंदाजी इथे बहरलेली आहे. चांबळीमध्ये किती बॉलर आहेत हा प्रश्न पडलाय आता. चांबळीमध्ये मी म्हणेल की जवळपास 10-11 ऑलराऊंडर असतील. आप्पा वाटे चांगली गोलंदाजी करतात. पण या दरम्यान अक्षय कटके इथे हवा तसा चेंडू मिळाला, बॉलला पाठवलं, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार चौकार. चला प्रेम 11 कॅप्टन लगेच चला. प्रेम 11 कॅप्टन चला आणि सासवड रॉयल्स संघटक लगेच चला. टॉस आपण करतोय. लास्ट मॅच, डू ऑर डायची मॅच. कॅप्टन चला लगेच. प्रेम 11 कॅप्टन आलेत का? कॅप्टन, दोन्ही साईडचे कॅप्टन टीमची चर्चा करा. टॉस जिंकल्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय हे लगेच सांगायचे. इथल्या इथं सांगायचे लगेच. लाईनअप मध्ये बाहेर जायचंय. चला स्पीडअप करा. कॅप्टन चला, डिसिजन जागेवर सांगायचा आहे टॉस जिंकल्यानंतर. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण देतोय देऊयात मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू यस मॅन फ्रॉम दालेवाडी. प्रेम 11 संघाची मोठी ताकद, एक बेहतर ऑलराऊंडर नकुल राठोड ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अर्थात प्रेम 11 ओन द टॉस अँड डिसाइड टू बॅटिंग फर्स्ट. शुभेच्छा खूप साऱ्या. सासवड रॉयल संघाला विनंती असेल कमी वेळ घ्या, वीट लाईनअप मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवा. सासवड रॉयल्स संघाला सूचना आहेत, आपण वेळ कमी घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि वेळेचं तुम्ही बंधन पाळा. म्हणजे काय होईल की तुम्हाला पुरेशा सनलाईट मध्ये खेळता येईल.
यानंतर मायक्रोफोनवरती करूया छोटासा बदल, आमंत्रित करूयात व्हाईस ऑफ शिरूर सन्माननीय प्रदीप ओवाळ सर. या सर आपलं स्वागत आहे. मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा राजवाडी रॉयल्स प्रेझेंट पुरंदर प्रीमियर लीग चा दैदिप्यमान थरार. गो टू कमबॉक्स. आजच्या दिवसातल्या शेवटच्या क्रमांकाची मॅच आपण इथे मैदानाच्या